तुम्ही पळयतात युनिक गोवा. सबस्क्राईब, शेअर, लाईक. युनिक गोवा, युअर चॅनल. आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या ठिकाणी श्री राजमातंगी महायज्ञाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. 17 मे 2026 या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाचं आयोजन मुंबईमधल्या नरदुल्ला टँक मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सनातन संस्थेच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की या महायज्ञाला आपण आवर्जून उपस्थित राहा. दुपारी 3:30 वाजता हा महायज्ञ होईल. आपल्या सर्वांना QR कोड विविध ठिकाणी सोशल मीडियाद्वारे आम्ही प्रसारित केलेले आहेत. त्याचबरोबर मोबाईल संपर्क क्रमांक देखील प्रसारित केलेले आहेत. मोठी मोठी होर्डिंग शहरामध्ये लागलेली आहेत. बसस्टॉपवरती जाहिराती सुरू आहेत. या सगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचा प्रसार करण्यात आलेला आहे. तर सगळ्यांना विनम्र आवाहन आहे की या श्री राजमातंगी महायज्ञामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. भारताच्या रक्षणासाठी आणि लोककल्याणासाठी हा महायज्ञ आयोजित केला जात आहे. आणि या ठिकाणी श्री सोरटी सोमनाथ लिंगाचं दर्शन, त्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन देखील आपल्याला सगळ्यांना होणार आहे. तर सर्वांना एक पर्वणी आहे की या ठिकाणी आपल्याला हे शिवलिंग पाहायला मिळेल. या दर्शनासाठी आपण सगळ्यांनी नरदुल्ला टँक मैदानावरती अवश्य 17 मे 2026 रोजी या. नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथील नरदुल्ला टँक मैदानावर म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी मागे 17 मे 2026 या दिवशी दुपारी 3:30 ते 7 या कालावधीमध्ये श्री राजमातंगी महायज्ञ होत आहे. हा यज्ञ मुंबईत पहिल्यांदाच होत आहे. या यज्ञाच्या निमित्ताने मुंबईमध्ये सोरटी सोमनाथ जे शिवलिंग आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्याचे जे दिव्य अंश आहेत ते दर्शनासाठी असणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 1000 वर्षांपूर्वी गझनीच्या महम्मदाने सोमनाथ शिवलिंगाला उद्ध्वस्त केलं, विखंडित केलं, त्याचे तुकडे तुकडे केले. त्यावेळी तिथल्या पुरोहित घराण्यांनी, पुजाऱ्यांनी ते सगळे तुकडे एकत्रित करून 1000 वर्ष तामिळनाडूमध्ये सुरक्षित ठेवले. आज 1000 वर्षांनंतर जेव्हा सोमनाथ महापर्व सुरू आहे, म्हणजे सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारने सोमनाथ महापर्व सुरू केलं आहे. त्या निमित्ताने देशभर कार्यक्रम होत आहेत. तर सनातन संस्थेने हे जे दिव्य अंश आहेत ते तामिळनाडूमधून मुंबईत आणले आहेत आणि ते दर्शनासाठी उपलब्ध केले आहेत. या शिवलिंगांच्या दिव्य अंशाचं वैशिष्ट्य म्हणजे साक्षात चंद्रानी म्हणजे सोमानी हे लिंग वसवलं होतं. सोमनाथ म्हणूनच म्हटलं जातं चंद्राचा नाथ म्हणजे सोमनाथ. तर चंद्रावर जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर चंद्रावरचं मटेरियल या उत्पत्तीमध्ये, या शिवलिंगाच्या निर्मितीमध्ये वापरलं गेलेलं असल्यामुळे त्याच्यात चुंबकीय तत्व आहे. त्यामुळे हे जे लिंग होतं हे पृथ्वीपासून वर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आधाराविना ते असायचं आणि ते दिव्य होतं. आजही हे जे तुकडे आहेत जे गझनीच्या मोहम्मदाच्या विखंडनानंतर त्याचे भाग झाले, जे अंश झाले, ते एकमेकांना चिकटत नाही, त्यांच्यात चुंबकीय आकर्षण आहे. त्यामुळे हे आजही एक प्रकारे वैज्ञानिकांच्या संशोधनाचा विषय बनलेले आहेत. तर या दिव्य अंशांचं दर्शनासाठी मुंबईत असाल तर आवर्जून 17 मेला दुपारी 3:30 ते 7 या कालावधीमध्ये अवश्य या. श्री राजमातंगी यज्ञाचा लाभ घ्या आणि सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्य अंशांचा सुद्धा लाभ घ्या. धन्यवाद. सबस्क्राईब, शेअर, लाईक. युनिक गोवा.